नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि दुपारच्या बातमीपत्रात सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी या घडीची. लॉकडाऊन वरून महाविकास आघाडीमध्ये राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचं या ठिकाणी बघायला मिळते. तसा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. दुकानदारांना व्यवसायासाठी परवानगी द्या अशी या ठिकाणी मागणी जी आहे ती काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी एकीकडे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केलेले असताना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झालेली असताना तिथेच दुसरीकडे काँग्रेसचे भाई जगताप यांनी मात्र दुकानदारांना व्यवसायासाठी परवानगी द्या अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हा जो निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे या निर्णयामध्ये सगळेच एकमत असल्याचं बघायला मिळत नाही. स्वतः भाई जगताप फोनवरून आपल्या सोबत आहेत. सर, एकूणच आपण पाहतोय की तुम्ही जी मागणी केली आहे त्यावरून कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती तुम्ही सहमत नाही आहात असंच बघायला मिळतंय. असं आहे की तुम्हाला जसं ती बातमी ट्विस्ट करायची ती करा, तो तुमचा हक्क आहे. परंतु तुमचं जे म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी आम्ही हे आहोत, विसंगत आहोत, तर तसं नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी पूर्णतः सहमत आहोत. शहरामध्ये वाढणारा कोविडचा प्रादुर्भाव, राज्यामध्ये वाढणारा प्रादुर्भाव, त्यामुळे बंधनही आवश्यक आहेतच. पण ते करत असताना जसं ऑनलाईन बिझनेसला आपण परवानगी दिलेली आहे, तसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला आपण परवानगी दिलेली आहे आणि त्यांना काही बंधनं घातलेली आहे. म्हणजे बंधनं घालून सुद्धा व्यवसाय होऊ शकतो हे त्या लॉकडाऊन मध्येच आहे. त्यामुळे काहीतरी आघाडीमध्ये काहीतरी वेगळं असं तुम्हाला जे काही इन्शुरन्स काढायचे ते काढा. पण मी आपल्याला नम्रपणे सांगतो, या व्यापाऱ्यांचे सगळे जे हे आहेत फेडरेशन आहेत, त्यांचे प्रमुख आहेत, ते जसे मुख्यमंत्र्यांना भेटले, ते जसे देवेंद्र फडणवीसांना भेटले, ते जसे नाना पाटोळेंना भेटले, तसे मला सुद्धा भेटले. आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे. नुसतं व्यापाऱ्यांचं नाही, जे तुम्ही नेहमी सांगण्याचा प्रयत्न करता, तर त्या व्यापाऱ्यांकडे असलेले लाखो कामगार गेलं वर्षभर ज्या पद्धतीने लॉकडाऊन झालं, जे आवश्यक होतं, परंतु गेले वर्षभर आज जो कष्टकरी आहे त्याला अतिशय कठीण काळातनं जावं लागत आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केलेली आहे, मी पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, की ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन यांना व्यावसायिकांना परमिशन दिलेली आहे, काही आपली बंधनं टाकून जी आवश्यक आहेत, ज्या पद्धतीने आपण बांधकाम व्यवसायाला परमिशन दिलेली आहे बंधनं टाकून, तशा पद्धतीने आपण यांना करू शकतो. कारण या कामगारांचा 15 दिवसाने होणारा RT-PCR जो आहे, 500 रुपयाचा खर्च हा कामगार नाही करू शकत. पण मी जेव्हा त्यांच्याजवळ चर्चा केली त्या सगळ्या त्यांच्या प्रमुखांकडे फेडरेशनच्या, त्यांनी म्हणाले की आम्ही आमच्या कामगारांच्या RT-PCR आम्ही स्वतः करू, तो खर्च आम्ही करू, आम्हाला बंधनं टाकून आम्हाला व्यवसाय करायला मोकळीक द्या, अशा प्रकारे त्यांनी सांगितले. त्या गोष्टीला मी दुजोरा दिलेला आहे. मग भाई, आता एकीकडे सरकारने दुकानं बंद करण्यासाठी सांगितलेलं आहे, तर हे निर्बंध लादत या ठिकाणी ते निर्बंध लागू करत, मग तिथेच दुसरीकडे आता काँग्रेस कार्यकर्ते ही दुकानांचे शटर उघडणार का? नाही, काँग्रेस कार्यकर्ते दुकानांचे शटर उघडण्याचं काहीच कारण नाही आणि ते आमचं काम पण नाहीये. प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांनी उघडणं हा विषय नाही. प्रश्न असा आहे की सरकारची सगळी बंधनं पाळून व्यवसाय करण्याचा प्रश्न आहे आणि त्या व्यवसाय जिथे होतोय तिथे अवलंबून असलेला कामगार कर्मचारी त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ही भूमिका मी घेतलेली आहे आणि ती जाहीररित्या घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जातील आणि ते दरवाजे उघडतील, शटर उघडतील, हे असलं काय करण्याचं काही कारण नाही. मला खात्री आहे जेव्हा मुख्यमंत्र्यांना, उद्धवजी ठाकरेंना हे फेडरेशनचे सगळे त्यांचे हे मिळाले, डेलिगेशन भेटलं, त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यातून काही निर्णय करू. आणि तीच अपेक्षा माझी सुद्धा आहे, मुंबईचा अध्यक्ष म्हणून सुद्धा आहे आणि एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा माझी ती अपेक्षा आहे.
पण भाई आपण पाहतोय की गेल्या वर्षभराचा अनुभव पाहता सध्याचा पुढचा आठवडा देखील स्वतः आरोग्य मंत्री देखील म्हणाले की खूप कठीण असणार आहे पुढचा आठवडा, कारण आरोग्य यंत्रणांवरती ताण येतोय आणि जी रुग्णसंख्या आहे ती दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे लसीचा पुरवठा देखील कमी होत चाललेला आहे. अशामध्ये तुमची ही मागणी खरंच किती स्वागतार्ह असेल हे बघणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. स्वतः भाजप नेते राम कदम देखील आपल्या सोबत आहेत फोनवरून. रामजी, एकूणच आपण पाहतोय की स्वतः भाई जगताप यांनी अशी मागणी केलेली आहे की व्यावसायिकांना पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करू द्यावेत. मुळामध्ये भाई जगताप हे काँग्रेसचे अतिशय दिग्गज मोठे नेते आहेत आणि मुंबई प्रांताचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांच्या मागणीवरून एक लक्षात येतं की त्यांचाच पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे, शिवसेनेसोबत आहेत ते. तर मग शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी हा जो अघोषित लॉकडाऊन लोकांच्या माथ्यावर थोपलाय, हे काँग्रेसला विचारात न घेता थोपलाय का? आणि जर काँग्रेसला न विचारात घेता थोपला असेल तर एवढी राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस, तर गेल्या 1.5 वर्षापासून काँग्रेसला अजिबात भाव देत नाहीत, हे गृहीत धरतायत. मग काँग्रेसचा स्वाभिमान हरवला कुठे? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की नियम आम्ही समजू शकतो, काही गोष्टींवर बंधन आम्ही समजू शकतो, पण हे सरकार आधी म्हणालं होतं शुक्रवारी संध्याकाळी लॉकडाऊन सुरू होईल, शनिवार रविवार असेल, पण यांनी सरळ सरळ लोकांना फसवून यांनी अघोषित लॉकडाऊन सुरू केलं. तुम्ही लॉकडाऊन करताय, त्याला 2 मिनिटासाठी लोक तेही स्वीकारतील, पण खायचं काय त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही म्हणाला होतात, मुख्यमंत्री म्हणाले ते कोरोनाचं मोठं पॅकेज देईन. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं पॅकेज नाही, फार मोठं पॅकेज देईन. महाराष्ट्र वाट पाहतोय, लोक तडफडून मरतायत. काही लोकांच्या घरी आता दुकानं बंद झाली, त्या दुकानात काम करणारे लोक ते जगणार कसे, याचा तरी या 3 पक्षाच्या वसुली सरकारनं विचार केलाय का? का नाही केला? या सरकारचं फक्त आणि फक्त लक्ष जिकडे मिळेल तिकडून कसे हप्ता गोळा करायचा, कसे वाजेसारखे लोक पकडायचे, त्याला सांगायचं गुटखा व्यापाऱ्यांकडून एवढे पैसे आण, बदल्यांमधून एवढे पैसे घे, तेवढे पैसे घे. याच्या पलीकडे हे सरकार काही करत नाही. धक्कादायक सांगतो, 6 एप्रिलला महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतर प्रशासकीय व्यवस्थेतला क्रमांक 1चा अधिकारी, अतिशय चांगले अधिकारी आहेत, ते म्हणतात की आपल्याकडे जवळपास 1,06,00,000 डोसेस आहेत कोरोनाचे आणि 84 लाख 5 एप्रिल संध्याकाळपर्यंत संपलेत. म्हणजे याचा अर्थ 24 लाख डोस तुमच्याकडे शिल्लक आहेत. आता हे 24 लाख डोस प्रत्येक दिवसाला 4.5 लाख अंदाजे खर्च होतात, म्हणजे आपण लोकांना देतो 4.25 ते 4.5 लाख. मग 6 तारीख आणि 7 तारीख याच्यात फार फार तर 9 लाख डोस संपतील. पण 8 तारखेला महाराष्ट्रातले मोठे नेते मंत्री म्हणतात आमचे डोस संपले. त्यांचे डोस संपले. 2 दिवसात तुम्ही 24 लाख डोस संपवले. कुणाला मूर्ख बनवताय? भाई, आपली प्रतिक्रिया. वाजे प्रकरणाचं वरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून ही सगळी या सरकारची डोंबाची साचली आहे का? एकाने लॉकडाऊन करायचं, दुसऱ्याने म्हणायचं लॉकडाऊन उघडा, ही तुमची नौटंकी चालली आहे का? आपली प्रतिक्रिया सांगा. काय तुमचं? नाही म्हणजे त्याला तरी थांबवा, नाहीतर मला तरी बोलू द्या. काय मला ती घाणेरडी सवय नाही, मध्ये मध्ये नाक घालून बोलण्याची माझा सवय नाही. कारण मी काय इथून तिथे तिथून इथे असा गेलेला माणूस नाही. एका विशिष्ट विचारधारेशी आयुष्यभर नातं असलेला माणूस आहे. माणुसकीशी नातं असलेला आहे, सर्वसामान्याशी कष्टकऱ्याशी नातं असलेला मी माणूस आहे आणि याची मला सर्टिफिकेट कोणाचीच लागत नाही. एक गोष्ट अशी आहे, काँग्रेसचा स्वाभिमान, काँग्रेसचा अभिमान याची चिंता भाजपच्या चमच्यांना आणि भाजपच्या नेत्यांना करण्याची अजिबात आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, ज्या बाबतीमध्ये बोललं जातंय या महाराष्ट्रातल्या जनतेची यांना एवढीच चिंता आहे, एवढीच कदर आहे, तर मग स्वतःच्या फंडाचे पैसे पीएम केअर फंडाला कसे पाठवले? महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकही पैसा न दिलेले हे महाराष्ट्रद्रोही हे आम्हाला महाराष्ट्र प्रेम शिकवणार आहेत का? दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या याच्याबद्दल बोललं जातंय लसीकरणाबद्दल, अहो काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. शब्द वाईट येत होता, मी सांभाळलाय. स्वतः
केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी काल जी आकडेवारी दिली ती आकडेवारी 1,06,00,000 वगैरे ते सोडा, ते काय झालंय ते बरोबर आहे, परंतु काल आकडेवारी जी दिली ज्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान ये 3 दिवस आपण लसीकरणाचं काय करूया असं म्हणत असताना या राज्याला 17.5 लाख हे दिल्या लसी. त्याचबरोबर हरियाणासारखा ज्याची लोकसंख्या ही 3.25 कोटी आहे त्यांना मात्र देताना 24 लाख दिले, मध्य प्रदेशातला 33 लाख दिले, गुजरातला 26 लाख दिले. हे माझ्याकडे नाहीत, हे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आकडे आहेत. आणि म्हणून उगाचचा आकांड तांडव करून फार महाराष्ट्र प्रेम असल्यासारखं करू नका. महाराष्ट्रातले लोक जर खऱ्या अर्थाने प्रादुर्भाव हा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, हे खरं आहे. आणि एक साधं व्यावहारिक हे असतं नेहमी, आपण घरात सुद्धा तसं करतो. एखादा जर आजारी असेल मूल तर त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कसले क्रायटेरिया सांगताय? WHO काय सांगताय? WHO काय माहिती आहे तुम्हाला? WHO महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पारदर्शकपणे हे जे कोविड सांभाळलं जाते त्याच्यासाठी प्रशंसा केली. आता ह्यांना ते पचणार नाही आणि ह्यांच्या पंतप्रधानांनाही पचणार नाही किंवा ह्यांच्या कुठल्या नेत्यांनाही पचणार नाही, कारण यांनी महाराष्ट्राबद्दल प्रेम दाखवत असताना काय केलंय महाराष्ट्रासाठी एवढं तर सांगा. ह्या गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये फार चिंता जर तुम्हाला कष्टकऱ्याची आहे तर मग कष्टकऱ्यांसाठी जेव्हा कष्टकरी पायी चालला होता काय केलं तुम्ही? मुद्दा आपल्या लक्षात आला भाई. एकूणच नाही तुमच्या लक्षात येईलच, ते तुम्हाला यायलाच लागेल. आणखीन एक महत्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याकडून खरं तर अपेक्षित आहे भाई. एक महत्वाचा प्रश्न अगदी त्याआधी राम कदम तुम्ही बोलाच, पण भाईंना एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपल्या राज्यामध्ये लॉकडाऊन लावायचं आहे, कडक निर्बंध आपण म्हणूयात, मिनी लॉकडाऊन ज्याला म्हटलं जातंय, ते लावायचं आहे अशी चर्चा झालीच असेल ना तीनही पक्षांमध्ये, महत्वाच्या नेत्यांमध्ये, तेव्हा तुम्ही या कडक निर्बंधांना विरोध का केला नाही, जेव्हा की आता तुम्ही मागणी करताय की व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करू द्यात म्हणून? असं आहे की एखादी गोष्ट जेव्हा इम्प्लिमेंट होते त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण विचार केला जातोच आणि त्याच्यामध्ये अनेक निर्बंध हे शिथिल होतातच. हे देशभरामध्ये झाले, हे जगभरामध्ये झाले, हे महाराष्ट्रात सुद्धा झाले. त्यामुळे एखादी गोष्ट ठरवत असताना आरोग्य अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील आणि मग मंत्रिमंडळ असेल आणि मग सेक्रेटरी असतील, मग चीफ सेक्रेटरी असतील, यांच्या विचाराने हे सगळं ठरलं जातं. एका व्यक्तीच्या विचाराने हे ठरलं जात नाही. आणि ते ठरल्याच्या नंतर त्याचे जे काही परिणाम होतील, दुष्परिणाम होतील, त्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल होतात. हा नैसर्गिक न्याय आहे. हा काय फक्त आघाडी सरकारचा विचारायचं नाही, जगभरात असंच झालेलं आहे. लॉकडाऊन झाले, काही कालांतराने ते उघडले गेले, परत केले गेले. म्हणजे असं नाही होत आहे की महाराष्ट्रामध्येच काहीतरी जगातल्या विपरीत काही घडते असं नव्हे. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी चर्चा केल्या गेल्या त्यावेळेला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. मुंबई सारख्या ठिकाणी 11,000पेक्षा जेव्हा केसेस यायला लागल्या त्यावेळेला हा चिंतेचा विषय झाला. आणि म्हणून लोकांना पहिलं आपल्याला दिलासा दिला पाहिजे, त्यांच्या जीवाची पहिली काळजी झाली पाहिजे, ह्याला प्राधान्य दिलं गेलं, काही नवीन नाही त्याच्यामध्ये. आणि जेव्हा हे लक्षात आलं की नाही, गेल्या वर्षभरामध्ये जो लॉकडाऊन झाला त्याच्यामध्ये कष्टकऱ्याचे प्रचंड हाल झालेले आहेत, कसं तसं त्याने आपलं वर्ष काढलं, पण आता मात्र त्याला फार कठीण होईल. आणि मी स्वतः कामगार क्षेत्रातला आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टीची बऱ्यापैकी जाणीव आहे. सगळ्यांना असेल ती असलीच पाहिजे, कारण आपण सगळे कष्टकरीच आहोत. आणि म्हणून मग आम्ही यांना मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण आपले सगळे नियम कडक पाळून जर आपण असं काही करू शकलो तर करायला काय हरकत आहे. हेच म्हणणं व्यावसायिकांचं सुद्धा आहे, हेच म्हणणं. अगदी राम कदम, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, विचारायचं होतं? नाही, मी व्यक्तिविशेष कधीच टिप्पणी करत नाही. मी सरकार आणि पक्ष या पातळीवर बोलत असताना ही गोष्ट आवर्जून सांगेन की आम्ही काय केलं नाही हे जेव्हा काँग्रेसचे नेते सांगतायत तर मला हे जरूर सांगावं लागेल, आम्ही गुटखा व्यापाऱ्यांकडून
तुमचं वसुली सरकार जसं पैसे मागत होतं तसं आम्ही केलं नाही. आम्ही बदल्यांचे जे कोट्यवधी रुपये तुमच्या 3 पक्षाचं सरकार घेतात तसं आम्ही केलं नाही. वाजेसारखे लोक हाताशी धरून पोलीस वर्दीत बॉम्ब ठेवण्याचं दुष्कर्म आम्ही केलं नाही. हे आम्ही काम केलं नाही आणि अजूनही आम्ही भारताला आमचा देशच मानतो आणि मरेपर्यंत मानू. पण तुम्ही भारताला स्वतःचा देश मानता का? पंतप्रधान निधीत दिलेले पैसे महाराष्ट्राला आलेत ना? नाही आलेत. तर त्याच्यामुळे उगाच भावनिक मुद्दे हे तिन्ही पक्ष ज्या बरं, राम पद्धतीने कदम, पुढे करतात त्यात अगदी तथ्य नाही. आपलाही मुद्दा आता लक्षात आला आणि राजस्थानमध्ये भाई काँग्रेस- आपणही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि आपलं म्हणणं त्या पाठीमागचं, आपल्या मागणी पाठीमागचं म्हणणं नेमकं काय आहे, उद्देश काय आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. खरं तर राजकारण बाजूला राहिलं पाहिजे या क्षणाला आणि संकट पाहता, कोरोनाचं संकट पाहता त्यातून नेमका मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्ष नेते आणि राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन खरं तर प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे सर्वसामान्य नागरिकांना. दोघांचेही धन्यवाद आणि या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता देशातल्या एकूणच आकडेवारी संदर्भात, कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात आतापर्यंत नव्या कोरोना बाधितांची सर्वाधिक वाढ झाली आहे. कारण काल तब्बल 1,31,000 नवे रुग्ण आढळून आलेत, तर तब्बल 780 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे असं चित्र बघायला मिळतंय. काल एकूण 61,899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या देशात 9,79,608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली ही रुग्णसंख्या चिंतेची बाब म्हणून समोर येते. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येतंय. त्यामुळे नागरिकांनो, दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा जो आहे तो वाढत चाललाय. त्यामुळे ती त्रिसूत्रीचं आपल्याला पालन करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. अत्यावश्यक सेवेसाठीच, अत्यावश्यक जी गरज असेल तुमची, ज्या वस्तूंसाठी तुम्हाला अनिवार्य आहे बाहेर पडणं, त्यासाठी म्हणूनच तुम्ही बाहेर पडा. आणि बाहेर पडताना काळजी घ्या, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, हात वारंवार स्वच्छ धुवा. विशेषतः जेवणाच्या आधी जी कोणती गोष्ट तुम्ही खाल त्याच्या आधी तुमचे हात स्वच्छ असणं हे नितांत गरजेचं आहे. तेव्हा कोरोनाचं संकट हे वाढत चाललंय आणि त्याला जर आळा घालायचा असेल तर मास्क घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी स्वतःचं रक्षण मास्क घालून करते, त्यामुळे तुम्ही देखील स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क नक्की घाला. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह स्पीड न्यूजमध्ये भेटूयात माझी सहकारी प्राचीसह. बघत रहा न्यूज 18 लोकमत.